मी वृंदा ठाकरे. सगळ्यांना नमस्कार. आज महिला दिन विशेष आणि महिला दिनाच्या मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यानंतर अतिशय असा छानसा कार्यक्रम इथे होता आणि तिथे मला बोलवण्यात आलं. आमचे युगल भैया आहे, आमचे दादांचं नाव काय, प्रकाश दादा आहेत आणि ह्या सगळ्या महिला भगिनी इथे यांनी ग्लुकॉन डी उन्हाळ्याला दृष्टिकोन ठेवून वाटण्याचा जो आज हे केला मानस केला इथे आणि त्यांना वाटण्यात आलं आणि तिथे मला बोलवलं. तर मी सगळ्यांना आता आधी शुभेच्छा देते. नंतर मी या भागात एक बघितलं की बऱ्याचशा समस्या आहे, काही समस्यांचं समाधान झालेलं आहे आणि काही समस्या आहेत. जेव्हापासून विकास ठाकरे आमदार झाले तेव्हापासून बऱ्याचशा समस्यांचं निराकरण झालेलं आहे आणि बऱ्याच समस्यांचं व्हायचं आहे. तर त्या समस्या त्यांनी मला सांगितल्या आणि त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते, कारण महिलांच्या समस्या खूप जास्त महत्त्वाच्या आणि मोठ्या असतात. कारण पाण्याशिवाय आपल्या घरी काही होत नाही, ही मुख्य समस्या इथे आहे. परत गडर लाईनची आहे ती पण कळली आहे आणि आमचे दादा लोक तर यांना सपोर्ट करून काम करतच आहे. पण मलाही एक महिला म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या कामाची पावती घेऊन मला पोचवायचे आमच्या दरबारी आणि तिथून यांचं काम करून द्यायचं आहे. आणि मी महिलांसाठी एक संदेश देईल की आपण खूप मोठे व्हा. आता मोठ्या मोठ्या क्षेत्रात महिला प्रगत होत आहे, खूप पुढे चालल्या आहेत आणि खूप काही कर्तबगारी करत आहे. आपल्या राष्ट्रपती महिला आहेत, त्याचा पण आपल्याला अभिमान आहे. आणि परत एक आता महापौर म्हणून पार्टी याला महत्त्व देत नाही, पण एक महापौर म्हणून जी महिला इथे स्थानापन्न झाली तर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. एअर होस्टेस आहे, एरोप्लेन चालवतात, सगळ्या महिला इतक्या मोठ्या क्षेत्रात पुढे जात आहे. पण मला एक संदेश द्यावा वाटतं इतकं करताना की काही महिला इतक्या कर्तबगारी करत आहे ना, काही थोडा आपण कुठेतरी पाहतो की तरुण पिढी आहे जी थोडी मागासलेपणा घेऊन जगते किंवा सोशल मीडियामुळे जरा जास्ती त्यात वाहवत चाललेले आहे. तर कुठेतरी संस्कार लोप पावत चालले, तिथे संस्कार तरी थोडेफार घेऊन पुढे चालायला पाहिजे. कारण मोठ्या लोकांचा आदर, मातापितांचा सन्मान हे सगळं खूप कमी प्रमाणात व्हायला लागलं आहे असं मला तरी वाटतं. तर त्याच्याकडेही थोडंसं लक्ष व्हायला हवं. मी देईल हा संदेश आणि कुठेही मोठ्या पदावर जा, खूप मोठे व्हा, पण डाऊन टू अर्थ राहून काम करा. कुठलीही महिलेला मी सांगते, कारण आज ह्या दादा लोकांनी हा प्रोग्राम अरेंज केला. तर एखादी महिला जेव्हा पुढे जात असते तर कुठेतरी त्याला पुरुषाचा पाठिंबा असतो. जेव्हा सावित्रीबाई पुढे आल्या तर ज्योतिबांचा भरपूर मोठा पाठिंबा त्यांना होता. तसा पाठिंबा आपल्या पुरुषांचा, भाऊ लोकांचा आपल्याला असतो. म्हणून आपण काहीतरी कर्तव्य चांगले करत असतो, पुढे जात असतो. पण फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की डाऊन टू अर्थ राहा, कोणत्याही मोठ्या पदावर जा, पण सामान्य लोक आणि आपल्यासोबत जुळलेले लोक ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांना कधी सोडू नका. त्यांच्यासोबत कायम राहा आणि त्यांच्यासारखंच राहा. आणि मी एक अजून सांगेल की धन संपत्ती, गाड्या, बंगला सगळं काही मिळवता येतं, पण माणसं मिळवणं फार कठीण असतात. आणि ते माणसं मिळवण्यासाठी आपल्याला सामान्य लोकांसारखं बनून राहावं लागेल. कितीही काही तुम्ही मोठे होऊन जा तर आपण सगळे माणसं मिळू शकाल. आणि हे मी मिळवलेलं आहे, याचा मला आनंद आहे. तसाच मी संदेश सगळ्यांना देईन की तुम्ही तसेच करत राहा. आणि जितकंही काही समाजात काही चांगलं कार्य, आपलं घरचं काम करतो, कुटुंब सांभाळतो, महिला मुलांना सांभाळतो, सगळे कर्तव्य आपण पार पाडतो. नोकरी पण करतात महिला, अनेक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. पण ते करूनही, सगळं करूनही एक समाजासाठी थोडं फूल ना फुलाची पाकळी काहीतरी निश्चित करावं. महिलांनी 5-10 मिनिट का होईना समाजासाठी द्या, थोडा वेळ काढा. पण आपण या समाजात जन्माला आलं तर समाजासाठी निश्चितच काहीतरी करा. मी हा संदेश देईल. आणि मला इथे प्रभाग क्रमांक 12 इथे येऊन मला खूप आनंद वाटला. आणि आमचे सगळे लोक इथे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आणि काही ना काही छान कामं करून ते पुढे जातात आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. परत एकदा मी ह्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आमच्या दादा लोकांचं सहकार्य आम्हाला कायम असंच उपलब्ध राहील यासाठी दादांचेही खूप धन्यवाद मानते. धन्यवाद.